कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विचारसागर प्रथम तरंगामध्ये पान नंबर 3 वर अनुबंध नाम याचा विचार आपला चालू आहे. अनुबंध कशाला म्हणतात? यामध्ये नहीं अनुबंध पिछाने जेवलो, वय न प्रवृत्त सुधर नर तोलो, ज्यानी जिने यह सुने प्रबंधा, कहू व याते ते अनुबंधा. अनुबंध कशाला म्हणतात याचं स्पष्टीकरण या दोह्यामध्ये दिलेलं आहे. अधिकारी संबंध विषय प्रयोजन का नाम अनुबंध है. अधिकारी संबंध विषय आणि प्रयोजन फल. अधिकारी अधिक ग्रंथ के अनुबंध जाने विना सुधर कहिए विवेकी. पुरुष की ग्रंथन में प्रवृत्ति हो ही नहीं. याते जिन अनुबंध को जानी के प्रबंध कहिए ग्रंथ को सुने, तीन अनुबंधन को कहिए अब कहूँ हूँ. अनुबंधाचा विचार मांडत असताना आपल्या समोर त्याचं लक्षण मांडलेलं आहे. ग्रंथ श्रवणामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी जे लागतं त्याला अनुबंध म्हणतात. आपली ग्रंथात प्रवृत्ती व्हावी लागते. विचारसागर का ऐकायचं आहे, विचार चंद्रोदय का ऐकायचा आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ का ऐकावा, या बाबतीमध्ये आपल्या समोर जो विचार मांडला गेला त्याला अनुबंध असं संबोधलेलं आहे. अनुबंध म्हणजे नेमकं काय? अनुबंधाचा विचार करत असताना अनुबंध शब्दाचं लक्षण मांडलं. ग्रंथामध्ये चिंतनाला, श्रवणाला, अभ्यासाला प्रवृत्ती होण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला अनुबंध म्हणतात. ज्ञानेश्वरीला प्रवृत्ती का होत नाही? अनुबंध कळला नाही म्हणून. हरिपाठ म्हणावा वाटतो पण ऐकावा वाटतो का? इथं आपल्याला थोडंसं चिंतन पाहावं लागतं. यामध्ये अनुबंधाचा विचार करत असताना ग्रंथात प्रवृत्ती हे चिंतन महत्त्वाचं आहे. मग ग्रंथ कोणताही असो, पंचीकरण असो, विचार चंद्रोदय असो, विचार सागर असो, ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी ज्याचा स्वीकार करावा लागतो त्याला अनुबंध म्हणतात. अनुबंधाशिवाय प्रवृत्ती होत नाही. मग या अनुबंधाचं लक्षण काय? तर त्याचे 4 अवच्छेदक सांगितले. अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन. आता हे सूत्र आहे. हे सूत्र आपल्याला प्रत्येक ग्रंथाला लावता आलं पाहिजे. विचारसागर ग्रंथाचा अधिकारी कोण? विचारसागर ग्रंथाचा विषय काय? विचारसागर ग्रंथाचं प्रयोजन काय? या तिन्हीची उत्तरं मिळाली की ग्रंथ लक्षात आला. हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी कोण? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी कोण? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विषय काय? हरिपाठ ग्रंथाचा विषय काय? आणि हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन काय? एकमेकाचा एकमेकाशी संबंध, याला अनुबंध म्हणतात. आणि हे अनुबंध आपल्याला प्रत्येक ग्रंथात स्वीकारता आलं पाहिजे. आता याचा विचार करत असताना आणखीन सूक्ष्म चिंतन आपल्याला पाहता येणार आहे. ग्रंथाचा जसा आपण अधिकारी पाहतो तसा अभंगाचा अधिकारी आहे. एका अभंगाचा एक अधिकारी आहे, एका ओवीचा एक अधिकारी आहे, एका श्लोकाचा एक अधिकारी आहे. पण आपल्याला ते शोधता आलं पाहिजे की याचा अधिकारी निश्चित कोण आहे. आता तुम्ही म्हणाल हा अधिकारी कसा शोधायचा? याच्यासाठी सर्वात आपल्याला महत्त्वाचं प्रयोजन आणि विषय पाहावा लागतो. हरिपाठ ग्रंथाचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा विषय आहे.
प्रयोजन पहिल्या अभंगाच्या दृष्टीनं तेने मुक्तीचारी साधी आल्या. ज्याला मुक्तीची अपेक्षा आहे तो अधिकारी आहे. ज्याला मुक्तीची अपेक्षा आहे त्यानं हरिमुखे म्हणा म्हणावं. हा अधिकारी शोधला आपण. फल कसं शोधावं, विषय कसा शोधावा, अधिकारी कसा शोधावा आणि मग संबंध थोडा अवघड आहे म्हणून मी तो बाजूला ठेवून 3 वर जास्त लक्ष आपलं केंद्रित करायला लागलो. म्हणजेच अधिकारी, विषय आणि प्रयोजन हे 3 आपल्याला अभंगात शोधता आले पाहिजेत. हे 3 आपल्याला ओवीमध्ये शोधता आलं पाहिजे आणि श्लोकामध्ये शोधता आलं पाहिजे. तसं ग्रंथामध्ये शोधता आलं पाहिजे. विचारसागर ग्रंथ अधिकारी कोण? विचारसागर ग्रंथाचा विषय काय? विचारसागर ग्रंथाचं प्रयोजन काय? याचं प्रयोजन कळलं की अधिकारी मांडता येतो, प्रयोजन कळलं की विषय मांडता येतो आणि 3 कळले की एकमेकाचा एकमेकाशी संबंध. आपल्याला लगे विचारतात, एखाद्या गावाला गेलं, कुठून आलात आपण? सोलापूरवरून आलो. मग तुम्ही सगळे एका मंडळातले आहोत, राहतो वेगवेगळ्या ठिकाणी. चौकशी केली जाते आणि त्या चौकशीतून ते सगळा अंदाज घेतात. चौकशी करताना तुम्ही भजन किती वर्षापासून करता ही चौकशी कोण करत नाही. तुम्ही कुठं राहता, काय करता, तुम्हाला मुलं किती आहेत, लग्न झाली का, ही चौकशी भरपूर असते. पण भजन किती वर्षापासून करता, किती वर्ष झाली, कुठं कुठं गेलात, हा प्रश्न कोणी विचारत नाही बहुतांश व्यवहारामध्ये. कारण परमार्थ करून सुद्धा आमचा व्यवहार काडी मात्र सुटला नाही. त्यामुळं अधिकारी, विषय आणि प्रयोजन पाहताना प्रश्न असावेत. प्रश्नाशिवाय हे मिळणार नाही. आता या प्रश्नामध्ये का, कोणत्याही गोष्टीला का, असं जर आपण प्रश्न विचारला की प्रयोजन येतं. वारीला जायचंय का, त्याचं उत्तर म्हणजे फल. पारायण करायचंय का, का विचारलं की फल मिळतं. मग ते तुम्ही अभंगाला विचारायचं, ग्रंथाला विचारायचं, श्लोकाला विचारायचं, का हे करायचंय, का करायचंय. भगवद्गीतेमध्ये आपल्याला 3 लक्षणा सांगितल्या, कर्म, उपासना, ज्ञान. कर्म का करावं, कर्माचा अधिकारी. उपासना का करावी, उपासनेचा अधिकारी. ज्ञान का प्राप्त करावं, ज्ञानाचा अधिकारी. योग का प्राप्त करावा, योगाचा अधिकारी. भक्ती का करावी, भक्तीचा अधिकारी. हे आपण अधिकारी शोधला. अधिकारी शोधायचंय, पण अधिकारी शोधत असताना कसा शोधावा. अधिकारी शोधायचंय, का विचारलं की अधिकारी मिळतो. भांडण का झालं, भांडणाचं प्रयोजन काय, गैरसमज यातून भांडण झालं. भांडण का झालं याचा विचार करायला लागलो तर कारण किरकोळ आहे. म्हणजेच या कारणासाठी ही माणसं भांडणार नाहीत, पण भांडण झालंय. मग का झालं, का म्हटलं की त्याचं प्रयोजन येतं, फल येतं, कारण येतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण का विचारलं, म्हणून शरण जावे. का जावे, उत्तर आहे तो हा उतरील पार, म्हणून शरण जावे. का विचारलं की फल मिळतं. कुणी, त्या काच्या याला कुणी विचारलं की अधिकारी मिळतो. वारी करावी, कुणी करावी. ग्रंथ श्रवण करावा, कुणी करावा, अधिकारी आला. भजन करावं, कुणी, भजनाचा अधिकारी आला. जे भजनाला जातात ते सगळेच अधिकारी आहेत असं नाही. जे कीर्तन करतात ते सगळेच अधिकारी आहेत असं नाही. आणि त्यामुळं कुणी,
कीर्तन कोणी करावं, कीर्तन कोणी ऐकावं, भजन कोणी करावं, वारी कोणी करावी, पारायण कोणी करावं, ग्रंथ श्रवण कोणी करावा, अधिकारी आला. बघा, मी अनुबंध शोधण्याची लक्षणं मांडतोय. अनुबंध कसा शोधायचा आहे. आता आपल्याला वाटतं आम्ही अनुबंध ऐकला, विचारसागर ग्रंथात पहिल्या तरंगात आहे, पण आपल्याला शोधता आला तर आपल्याला अनुबंध कळाला. नाहीतर विचारसागर ग्रंथ होत असतो, 4 वर्ष संस्थेत राहत असतो आपण. 4 वर्षानंतर, म्हणजे हा 4 वर्षाचा कालावधी आळंदीनं ठरवला आहे. 4 वर्ष संपले, संस्था पूर्ण झाली. पण 4 वर्ष काय, 8 वर्ष संपून सुद्धा जर आपल्याला अनुबंध कळत नसेल, जर आपल्याला वागणं कळत नसेल, तर आपण संस्थेत राहिलो का संस्थेत दिसलो, हा विचार पुन्हा वेगळा आहे. तसं आपलं विचारसागर ऐकला, विचारसागर सांगितला, अनुबंध ऐकलं. हो, आम्ही अनुबंध माहिती आहे काय आहे, सांगता येतंय. कारण आपण इथं लेखी परीक्षा घेतो, त्यात मी अनेक वेळा विचारलेलं आहे अनुबंध कशाला म्हणतात. मग लगे मुलं त्याचं उत्तर लिहितात, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. पण हे कसं उपयोगात आणायचं, अभंगात हे सूत्र कसं बसवावं, हे आपल्याला ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी आपल्याला अनुबंध कळाला. मागं मी अनुबंध बसवून दाखवा असं पण सांगितलं होतं, पण विद्यार्थ्यांचा जास्त अभ्यास असल्यामुळं त्यांनी तो अनुबंध बसवून दाखवला आणि त्यामुळं पुन्हा आपलं अनुबंधाकडे दुर्लक्ष झालं. चला ठीक आहे. अनुबंधामध्ये कुणी असा प्रश्न विचारला की अधिकारी, का असा प्रश्न विचारला की फल, प्रयोजन. आता याचा पुढचा मुद्दा ते म्हणजे विषय. कसं मुक्ती प्राप्त करायची आहे, कशी प्राप्त करायची आहे, हरिमुखे म्हणा म्हणून प्राप्त करायची आहे. मोक्ष प्राप्त करायचंय, कसा प्राप्त करायचंय, ज्ञानाने. ज्ञान हा विषय झाला, हरिमुखे म्हणा हा विषय झाला, श्रवण हा विषय झाला, नामस्मरण हा विषय झाला, भजन हा विषय झाला. भक्तीच्या आनंदावर, प्रेमरसावर जर आरूढ व्हायचं असेल तर काय करावं, भजन करावं. भजन हा विषय झाला, प्रेमरस हे फल झालं. मग त्या अनुषंगानं हे कुणी प्राप्त करावं, भजनाचा ज्याला अधिकार आहे त्यानं प्राप्त करावं, हा अधिकारी झाला. संबंध मात्र अधिकाऱ्याचा विषयाशी, अधिकाऱ्याचा प्रयोजनाशी, प्रयोजनाचा अधिकाऱ्याशी, एकमेकाचा एकमेकाशी संबंध पाहून आपल्याला त्याचं चिंतन मांडावं लागतं. पुढं त्याचं स्पष्टीकरण सविस्तर येणार आहे, त्यावेळेला आपल्याला तो विषय विस्तारानं कळेल. चला, आत्ता मी तुम्हाला अनुबंध चतुष्टयातील 4 जे अवच्छेदक आहेत ते कसे शोधायचे याचा विचार सांगितला. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही गोष्टीमध्ये का हा प्रश्न विचारला की प्रयोजन येतं, फल येतं. कोणत्याही गोष्टीमध्ये कुणी असा प्रश्न विचारला की अधिकारी येतो. कोणत्याही गोष्टीमध्ये कसं हा मुद्दा आला, हा प्रश्न आला की विषय येतो. आणि याचं त्याच्याबरोबर नातं काय, हा संबंध. त्याचं याच्याबरोबर नातं काय, हा आला संबंध. आता संबंध कशासाठी पाहायचा आहे वगैरे आपल्यासमोर तो विचार येणार आहे. अधिकारी संबंध विषय और प्रयोजन का नाम अनुबंध है. अनुबंध अधिकारी आदिक ग्रंथ के, अधिकारी वगैरे हे सगळे ग्रंथात काय आहे, अनुबंध आहे. पण हे कोणाला, विवेकी पुरुषांना. हे कोणाला आहे, विवेकी पुरुषांना. ग्रंथन में प्रवृत्ती, जर हे नसेल तर प्रवृत्ती होत नाही. सरळ काही मंडळी म्हणतात, कुठे निघालात, विचारसागर ऐकायला, कशासाठी. त्याला जर ते पटलं तर तो म्हणणार आहे मी पण येतो. आणि त्यांना जर ते नाही पटलं
तर ते काय म्हणणार आहे? विचारसागर आम्ही ऑनलाईन ऐकतो, लाईव्ह आहे, फेसबुक आहे, त्यामुळं आम्ही काय करतो? विचारसागर लाईव्हवर ऐको. समोर बसून लक्षात येईना, लाईव्हवर कसं लक्षात येणार आहे? एकदा विचारसागर संपलाय तरी आम्हाला व्यवस्थित कळला नाही, मग आपण काय करतो? लाईव्ह ऐकतो, लाईव्हमधून. म्हणजेच आम्हाला आणखीन विचारसागर का ऐकायचंय हे कळलेलं नाही. ज्याला कळलेलंय तो विचारसागर ऐकणं सोडत नाही. मग विचारसागरच असं मला म्हणायचं नाही, पटवून द्यायचं आहे. यामध्ये मग ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, हरिपाठ ग्रंथ असेल, काय काय ऐकायचं असेल ना, आम्हाला अनुबंध कळला की विवेकी पुरुष काय करतो? प्रवृत्त होतो. वारीमध्ये बहुतांश इतर मंडळींचं म्हणणं असायचं, वारीला कोण जातं? भोळे बाबडे जातात. वारीला कोण जातं? भोळे बाबडे जातात. पण वारीत आल्यानंतर कळतं की वारीला कोण जातं. वारीमध्ये केवळ भोबडे बाबडे जात नाहीत, तर सगळीच मंडळी असतात. समाज ज्यांना सुशिक्षित म्हणतो ते पण असतात. मी समाज म्हटलं, मी म्हटलं नाही, कारण मी शिकलेल्या मंडळींना सुशिक्षित म्हणतच नाही, शिक्षित म्हणतो. शिक्षित वेगळे आणि सुशिक्षित वेगळे. शिक्षित भरपूर आहेत आपल्याकडं, शिक्षितांची संख्या भरपूर आहे, पण चुका जास्त हीच मंडळी करतात. जास्त चुका कोण करतं? हीच मंडळी करतात. आपण जर शासकीय मोठी कार्यालय बघितले, मंत्रालय असेल, सचिवालय असेल, एका अधिकाऱ्याला 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख पगार असते, पण एक कागद एका टेबलवरून पुढच्या टेबलवर जायला 6 महिने लागतात. म्हणजे 1.5 लाखाच्या पगाराप्रमाणे 6 महिन्याचे किती लाख झाले एक कागद सरकवायला? मग आता ही शिक्षित आहेत का सुशिक्षित आहेत? का सरकत नाही कळतच नाही. शिवाय आपण जाऊन सरकवल्यावर 6 महिने. सहज म्हणतात काही जण, तुम्ही पाठपुरावा केलेला दिसत नाही हो, अधिकारीच म्हणतात. तुम्ही कशासाठी बसलेत? ही बसलीत कशासाठी? काहीच कळत नाही. का कागद सरकत नाही? शिक्षितपणामुळे सरकत नाही, हे माझं निरीक्षण आहे. जाऊ द्या, चला ठीक आहे. मला काय सांगायचं इथं, विवेकी कुणाला म्हणावं? विवेकी जो आहे तो जर ग्रंथश्रवणाला प्रवृत्त त्यानं व्हायचं असेल तर तो कधी होईल? अनुबंधाने. अनुबंधामध्ये अधिकारी लक्षात यावा लागतो. अनुबंधामध्ये विषय प्रयोजन लक्षात यावं लागतं. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर बघा, काही जण म्हणतील मग विचारसागर श्रवणाचा अधिकारी कोण? विचारसागर श्रवणाचा अधिकारी आपल्याला आता पुढं सांगणार आहे. साधन चतुष्टय संपन्न जो आहे तो कोण आहे? अधिकारी आहे. मग आमच्याकडं साधन चतुष्टय नाही, मग आम्ही ऐकायला यायचं नाही. मग याच्यावर पुन्हा प्रकार मांडला, मुख्य फल आणि अवांतर फल. प्रयोजनात फरक केला. प्रयोजनात फरक केल्यामुळं अधिकारात फरक आला. आता आम्ही मुख्य फलाच्या अधिकाराचे नाहीत, अवांतर फलाच्या तरी अधिकाराला येऊ आपण. बरीच मंडळी वारीमध्ये पुढं चालतात. पुढं का चालतात? खरा आनंद कुठे आहे असं सांगितलं जातं? दिंडीमध्ये, भजन करताना, पालखीबरोबर. पण बहुतांश मंडळी म्हणतात आमचा तो अधिकारच नाही. का अधिकार नाही? तर दिंडीबरोबर चालणं याच्यासाठी लागणारं शारीरिक बळ तेवढं असेल तर तो दिंडीत चालतो. मग बाकीचे काय म्हणतात? जाऊ द्या हो, मुख्य फल मिळत नाही, पण वारीबरोबर गेल्याचं अवांतर फल तर मिळेल, पुढं जाऊ. पुढं जाणं हे अवांतर फल आहे आणि दिंडीबरोबर चालणं हे मुख्य फल आहे. मग आम्हाला मुख्य मिळत नाही म्हणून वारीलाच जायचं नाही का? तसा विचारसागर ग्रंथाचा अधिकार नाही, मग ऐकायचंच नाही का? तर आम्हाला अधिकार यावा म्हणून श्रवण करायचं आहे. मी थोडं फलामध्ये आणखीन सूक्ष्मता आणली बरं का.
पहिल्यांदा विचारलं काने प्रवृत्ती झाली, पण अधिकाराचं लक्षण आल्यानंतर आपण अधिकारात बसतो का? व्यवहारात बसत नसलो तरी महाराज तेवढं बसवा की, महाराज तेवढं बसवा की. अधिकारात बसत नसलो तरी, कारण आम्हाला पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे. दर्शन करायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही अधिकारात बसत नाही. मग काय करावं? तेवढं बसवा, फोन करा. महाराजांना सांगून आपण अधिकारात बसण्याचा प्रयत्न करतो, पण साधनेमध्ये आम्हाला अनुष्ठान जमत नाही हो. त्यामुळं आम्ही काय करत, सरळ आपण बाजूला ठेवतो, बसत नाही म्हणून. पण तो अधिकार यावा म्हणून जो प्रयत्न आहे तो आपल्या हातून घडत नाही. आणि म्हणून अनुबंधाचा विचार इथं मांडला. जिन अनुबंध को जानिके प्रबंध कहिये ग्रंथ को सुने. आता अनुबंधाला जाणून घेतल्यानंतर ग्रंथाला श्रवण करणं, तीन अनुबंध को कहिये अब कहूँ हूँ. आता त्या अनुबंधाचं वर्णन आम्ही आता करायला सुरुवात करणार आहे. अनुबंध म्हणजे नेमकं काय, तर त्याचं फक्त लक्षण अवच्छेदकाचा निर्देश केला. अधिकारी म्हणजे अनुबंध, विषय म्हणजे अनुबंध, प्रयोजन म्हणजे अनुबंध, संबंध म्हणजे अनुबंध, हे फक्त निर्देश केला. आता त्याचं स्पष्टीकरण या पुढच्या दोह्यामध्ये आपल्यासमोर मांडायला लागलेत. अधिकारी, संबंध, विषय, प्रयोजन, मेली, चव. आता या सगळ्याला मिळून चव म्हणजे चार. कहत सुकवी अनुबंध, याला अनुभवी महात्मे अनुबंध म्हणतात. तिनमे अधिकारी सुनहू. आता याच्यामध्ये अधिकारी ऐका. अधिकारी कोणाला म्हणतात? अधिकारी वर्णन पाठीमागं 4 नंबर पानावर. मल विक्षेप जाके नहे किंतु एक अज्ञान, वही चव साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. आता हा दोहा पाठ केलाय आपण सगळ्यांनी. सगळ्या मुलांना हा पाठ होता. पाठीमागं आमच्याकडं 5वीची मुलं होती, इयत्ता 5वीच्या मुलांना पण पाठ झाला होता. कारण मी तो म्हणून घ्यायचो सारखा. अर्थानं पाठ आहे का याचं उत्तर येणार नाही मुलांना, पण दोहा मात्र सगळ्यांचा पाठ झाला होता. मला विक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान, वैचव साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. हा अधिकारी आहे. आता खूप सुंदर चिंतन आहे. यातलं प्रत्येक पद महत्वाचं आहे, प्रत्येक शब्द यातला महत्वाचा आहे, अधिकाऱ्याच्या संबंधातला आहे. बघा खाली टीका. अंतःकरण विषय 3 दोष होवे है. अंतःकरणाच्या ठिकाणी किती दोष आहेत? 3 दोष आहे. हे इतकं पाठ करायचं आहे की आपल्याला झोपल्यानंतर झोपेतून थोडी जाग आली की भास झाला पाहिजे, प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्या प्रत्येकाला दोष किती, तिथं उत्तरं देता आली पाहिजे. आपण झोपेतनं जागा झाल्यानंतर पहिल्यांदा विचार करतो मी कुठे आहे, मग आपण जागेवर येतो आणि मग आपल्याला बाकी जगाचं भान व्हायला लागतं. पण हे इतकं पाठांतर झालं पाहिजे की स्वतःचं नाव विसरलं तरी चालेल, पण हे विसरू नये. का विसरू नये याचं स्पष्टीकरण देतो. आपल्याला जीवनात दोष घालवायचे आहेत, कळले तर घालवता येते. बहुतांश मंडळींना आपण चुकतो हे वाटतच नाही. दोष आहेत असं वाटतच नाही. माझ्याकडे दोष आहेत वाटत नाही. आम्ही कीर्तनकार मंडळी ह्या 3 दोषावर 3 कीर्तनं करतो, परंतु आम्हा कीर्तनकारांचं या 3 दोषातलं 3% सुद्धा निवृत्ती झाली आहे का इथं प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. डायरेक्ट झाली नाही असं मी म्हणत नाही, धाडस करणं थोडं अवघड जाणार आहे. आणि म्हणून 3 दोष प्रत्येकाकडे आहेत. कोणते? एक तो मल होवे है, एक म्हणजे मल. दुसरा विक्षेप होवे है, तिसरा आवरण होवे है. आता हे पाठ करून ठेवायचं म्हणजे उद्या विचारलं तरी चालणार आहे. उद्या आल्यानंतर आपण विचारू 3 दोष कोणते, जीवाला दोष किती? 3 दोष आहेत. हे 3 दोष कोणते?
सांगता आलं पाहिजे. 1 मल, 2 विक्षेप आणि 3 आवरण. क्रमाने आलं पाहिजे, कारण आता आपण अभ्यास करतोय. अभ्यास नाही केला तर क्रम चुकला तरी एखाद्या वेळी मान्य होतं, पण अभ्यास करणाऱ्यांचा क्रम चुकू नये. दररोज भजनाला जाणाऱ्यांचा स्वर ताल चुकू नये. पण आता 90% गायकांना टाळ येत नाही. तुम्ही म्हणाल वाजवताना बरोबर वाजवतात, 3 ठोके वाजवतात, 8 मात्र्याचा टाळ वाजवत नाहीत. गायक काय वाजवतात? फक्त 3 ठोके वाजवतात, 8 मात्रा वाजवत नाहीत. समेला मेळ घालतात फक्त. समेला मेळ घालणं आणि टाळ येणं फरक आहे. मी पाहतो बहुतांश ठाई म्हणायला लागले की हे कळतं लवकर. विलंबित म्हणायला लागलं की तिसरीतनं उतरायचं, तिसरीतनंच उचलायचं. ठाई म्हणताना हे जास्त लक्षात येतं, जलदला थोडं कळायला वेळ लागतो. चला ठीक आहे. पण तरी एकाही गायकाला वाटत नाही की मला अजून शिकायचं आहे ना आत्ता चाल नको. चुकतोही वाटतच नाही. याच्या उलट असतं गायक मंडळींचं. कीर्तनकाराचा आवाज कमी ठेवा पण आमचा आवाज जास्त ठेवा. आता भविष्यात गायक मंडळीत मिक्सर घेऊन फिरतील, त्यात कीर्तनकार बी आले, कारण पुन्हा वेगळी कमेंट यायला नको म्हणून कीर्तनकार पण घेऊ आपण यात. चला ठीक आहे, विनोद बाजूला ठेवा. मी वस्तुस्थिती सांगायला लागलो. आपल्याला आपण चुकतो हे कळलं पाहिजे. आपण चुकतो हे कळलं पाहिजे. मग चूक लक्षात येण्यासाठी ती चूक, ते दोष सांगितले गेले. मल 1 दोष आहे, विक्षेप 2 दोष आहे आणि आवरण 3 दोष आहे. आता दोष कळले, जाणार कशाने? कशाने? मी मगा कसं असं विचारलं. हा झाला विषय. हा झाला काय विषय. कुणी घालवायचे? अधिकारी. का घालवायचे? फल. आता या अधिकारातच मी हे बसून दाखवलं. आता आपण चिंतन कशाचं करायलोय? अधिकारी कोण? मला विक्षेप जाके नाही किंतु एक, अधिकारी बघायलोय, पण त्यात मी अनुबंध बसून दाखवला आपल्याला. दोष घालवायचे आहेत, कशाने घालवावे? हा झाला विषय. का घालवावे? प्रयोजन, फल. कुणी घालवावे? अधिकारी. एकमेकांचा एकमेकाशी नातं, संबंध. चला. निष्काम कर्म से अंतःकरण का मल दोष दूरी होवे है. निष्काम कर्म का सांगितलं आम्हाला? मल दोष जावा म्हणून. आता इथं मल पाहावा लागतो. आता पाप असं डोक्यात घ्या, पुढे येणार आहे निषिद्ध कर्म करण्याची वासना. पण पाप घालवायचं असेल तर काय करावं? निष्काम कर्म. पण सहजच एखाद्याला म्हटलं चला भजनाला, काय मिळतं? भजन करणाऱ्यांच्या घरात चूल पेटायची अडचण आहे. काय मिळतं भजन करून? अहो भजन चूल पेटण्यासाठी नाहीच. घर चालावं म्हणून भजन नाही, हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. संसार चालावा म्हणून परमार्थ नाही. संसार कुटुंबासाठी वेगळं नियोजन आहे. पण अलीकडची मंडळी सहज विचारतात. बहुतांश मंडळी म्हणतात आम्ही पैसे घेत नाही. पण ही मंडळी नारळ दिला नाही, सन्मान केला नाही म्हणून नाराज होतात. पुन्हा काही मी त्यांच्या भजनाला जात नसतो का? नारळ सुद्धा दिलं नाही हो, आलं म्हणून. म्हणजेच अपेक्षा आहे, सकामता आहे. ही काय आहे? सकामता आहे. मी मुलांवर, विद्यार्थ्यांवर हे संस्कार करतो की आपण जन्मभर नव्हे, इथून पुढं निष्कामच राहिलं पाहिजे. सकामतेचं सामान्य फल घेण्यापेक्षा कर्म तर करावंच लागणार आहे. कर्म चुकलं नाही कोणाला. विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे, योग्य करावा. तसं कर्म करावं लागणार आहे. जसा काही ठिकाणी हरिपाठ दररोज असतो. संपवायचा म्हणून हरिपाठ करायचा का आनंदासाठी करायचा? आनंदासाठी करायचा.
काकडा आत्ताच्या काळात खूप अवघड झालेला आहे. जाऊ द्या, जास्त नको याचा विस्तार. चला जाऊ. निष्काम कर्मसे अंतःकरण का मलदोष दूरी होवे. पाप जायचं असेल तर निष्काम कर्म करावं. मग जगात कोण काय करतं याच्याकडे बघत बसू नये. भजनाला ती एवढं घेतात हो. मला मागं काही पालक म्हणायचे, आमच्या मुलाला संस्थेत घालू का? मी म्हणणार घाला, चांगली गोष्ट आहे. नाही हो, आत्ता नोकरीचं अवघड झालंय आणि पखवाज गायन शिकला तर एका कीर्तनाला गेल्यावर किमान 500-1000 तर मिळतील. म्हणजे शिकवण्या अगोदर धारणा आहे. कीर्तनाला भजनाला गेल्यानंतर वाजवून कीर्तन करून गायन करून काय मिळणार आहे? घर चालणार आहे. या मंडळींनी कधीच भजन कीर्तन करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आपण न करण्यानं भजन बंद पडत नाही. कृतयुगात भजन होतं, त्रेतायुगात होतं, द्वापार युगात होतं, कलियुगात आहे. संसारासाठी भजन कीर्तन परमार्थ करू नये, कारण ही सकामता आहे. संप्रदाय हा निष्कामतेवर आरूढ आहे. चला, निष्काम कर्मसे, निष्काम कर्म केल्यामुळे मलदोष दूरी होवे. निष्काम उपासनाशे विक्षेप दोष दूरी होवे. आपल्याला उपासना करायची आहे, पण कशी? निष्काम करावी. चातुर्मास करायचंय, कशासाठी? घरात भांडणच येतो, काय करावं, घरातली भांडण मिटे ना, म्हणून चातुर्मास करायचंय. याला सकाम उपासना म्हणायचं. उपासना केली आम्ही, अनुष्ठान केलं, पण सकाम केलं. उपासना सुद्धा सकाम असू नये, निष्काम असावी. निष्काम करतोय ही वृत्ती पण मावळली पाहिजे. बघा, मी निष्काम करतोय या आविर्भावात पुन्हा वावरणं हे सकामच आहे. पुन्हा सांगू का? मी निष्काम आहे या आविर्भावात वावरणं हे सकामच आहे. फक्त त्या सकामापेक्षा बरं आहे. याच्यासाठी व्यवहारात एक म्हण आहे, दगडापेक्षा वीट मऊ. दगड मारला आणि वीट मारली, फरक आहे. दगड जास्त लागतो, वीट कमी लागते. मारून बघू नका. पण दोन्हीमध्ये फरक असला तरी सकामता आणि निष्कामता ही खूप महत्त्वाची आहे. आणि या दृष्टीने विचार करत असताना उपासनासे विक्षेप दूरी होवे. उपासना केल्यामुळे काय होतं? विक्षेप दूर होतो. ज्ञानसे आवरणदोष दूरी होवे. आता यात अंशात्मक प्रश्न मांडतो, समन्वय साधून आपण आजचा पाठ इथंच पूर्ण करू. मलदोष कशाने जातो? निष्काम कर्म हा मलदोष जाण्याचा विषय आहे. निष्काम कर्म का करावं? तिथंच विचारले. मल जाण्यासाठी हे फल आहे. मलनिवृत्ती हे फल आहे. निष्काम कर्म हा विषय आहे. कोणी करावं? ज्याला पाप कळलं घालवायचंय हा अधिकारी झाला. यात मी एकाच ह्याच्यात अनुबंध बसून दाखवलंय. फक्त मल किंवा निष्काम कर्म याच्यात अनुबंध बसून दाखवलं. आता तेच पुढच्या प्रश्नात विचारतो. उपासना का करावी? विक्षेप जातो. विक्षेप नाश हे प्रयोजन आहे. विक्षेप कशाने जातो? उपासना हा विषय आहे. उपासना कुणी करावी? हा अधिकारी. ज्याला विक्षेप कळला, ज्याला चंचलता कळली, ज्याला चंचलता घालवायची, त्यानं तो काय झाला? इथला अधिकारी. चंचल मनुष्य अधिकारी नाही. चंचल कळून घालवण्याची इच्छा ज्याच्याकडे आहे तो याचा अधिकारी झाला. आता पुढं आवरण कशाने जातं? ज्ञानाने जातं. बरोबर आहे.
आवरण दोष कशाने जातो? ज्ञानाने जातो. ज्ञान हा विषय. ज्ञानाने काय जातं? ज्ञान का प्राप्त करावं? आवरण जातो. आवरण नाश हे फल आहे. ज्ञान कुणी प्राप्त करावं? अधिकारी. अधिकारी ज्याला अज्ञान कळालं, अज्ञान नाशाची तळमळ ज्याला आहे, तो इथला अधिकारी झाला. आपल्याला अधिकारी शोधता आला पाहिजे, आपल्याला फल शोधता आलं पाहिजे, आणि आपल्याला विषय शोधता आला पाहिजे. संबंध लक्षात येतो. मी 3 मुद्द्यामध्ये अनुबंध बसवून दाखवला आहे. आता उद्या तुम्हाला अनुबंध बसवून दाखवायचा नाही. 3 दोष ते कशाने जातात हे तुम्हाला उद्या सांगायचं आहे, आणि मग आपल्याला पुढचा पाठ घ्यावा लागणार आहे. जो पुरुषाने निष्काम कर्म और उपासना, ज्या पुरुषाने निष्काम कर्म आणि उपासना करी के, जो पुरुष, आता इथं जो पुरुष काय झाला? अधिकारी. जो पुरुष अधिकारी तो काय करायला लागला आहे? निष्काम कर्म उपासना हा विषय आहे. मल विक्षेप दूरी किए है, मल आणि विक्षेप घालवलं हे प्रयोजन. या प्रयोजनाला तो पोचला. और एक अज्ञान, ज्याचं अज्ञान शिल्लक आहे, स्वरूप का आवरण. आता अज्ञानाची व्याख्या दिली खाली कहियेच्या पुढं, त्याला तुम्ही अंडरलाईन केलं तरी चालेल. स्वरूप का आवरण अज्ञानाची व्याख्या आहे. अज्ञान म्हणजे काय? जे स्वरूपाला आवृत्त करतं. बघा मागं मी याची व्याख्या सांगायचो. अधिक ज्ञान बरोबर अज्ञान. म्हणजे आवृत्त, ज्ञानाला आवृत्त करतं ते. ज्ञानाला म्हणजे स्वरूपाला, स्वरूपाला आवृत्त करतं ते अज्ञान. ज्याके चित्त विषय होवे, ज्याच्या चित्तात अज्ञान आहे, तो 4 साधन संयुक्त होवे. केवळ अज्ञान असून उपयोगाचं नाही. बघा 4 साधनं त्याच्याकडे असावी. सो पुरुष अधिकृत कहिये अधिकारी आहे. एकच यातला मुद्दा पूर्ण करतो. दोष किती आहेत प्रत्येक जीवाकडं? 3 दोष आहेत. कोणते? मल, विक्षेप, आवरण. पण या अधिकाऱ्याकडं 3 दोष गेलेला असा अधिकारी आहे का 2 गेलेला? 2 गेलेला आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा कशाचा अधिकारी आहे? ज्ञानाचा अधिकारी आहे. मग काल्याचा अधिकारी. बघा काल्याचा अधिकारी मांडत असताना मी नेहमी एक प्रमाण मांडतो. बर्वे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बर्व मल गेलेला, नीट विक्षेप गेलेला, उत्तम अज्ञान गेलेला, आवरण गेलेला. 3 दोष गेले. ज्याचा मल गेला त्याला अभंगात बर्व म्हटलं. ज्याचा विक्षेप दोष गेला त्याला अभंगामध्ये नीट म्हटलं. आणि ज्याचा आवरण दोष गेला त्याला अभंगामध्ये उत्तम म्हटलं. आता तुम्ही म्हणाल हे म्हणून चालणार नाही, पटवून द्यावं लागेल. मल गेला तो बरवा कसा, विक्षेप गेला तो नीट कसा, आणि आवरण गेलं तो उत्तम कसा. आता याला प्रमाणं आहेत. त्या प्रमाणाच्या दृष्टीनं अभंगाच्या अनुषंगानं आपल्याला हे चिंतन मांडता येतं. 3 दोष ज्याचे गेले तो काल्याचा अधिकारी ठरतो. पण 2 दोष ज्याचे गेले पहिले तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि तो विचार इथं आपल्यासमोर मांडलेला आहे. आता यामध्ये आणखीन 4 साधनं मांडतायत. या 4 साधनांचा विचार आपल्याला करायचा आहे. तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.